क्रमांक 31 मधील सदिच्छा नगर कॉलनी परिसरात मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिक त्रस्त झाले असून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मागचे सगळे जुने नगरसेवक डावलून आहे ना नवीन चेहऱ्याला संधी द्यायचा प्रयत्न करला आणि मागच्या लोकांनी अजिबात दुर्लक्ष केलेलं आमच्या एरियाकडे। स्वच्छता नाही, रस्ता नाही, काही नाही आणि इथलं कचरा साफ करायला येतच नाही। बऱ्याच वेळा ते आम्ही सांगून कंटाळलो आणि खूप त्रासदायक आहे। तर यावेळेस आम्ही नवीन चेहऱ्याला संधी देणार आहे, जुन्यांना डावलून टाकणार यावेळेस। ओके प्रश्न आहे, कचरा कुंडीची नीट व्यवस्था होत नाही। प्रत्येक जण खरकट कचरा कुंडी काय मेलेले प्राणी सुद्धा आणून टाकतात, त्याची होत नाही। आणि डीपी मुख्य, आम्ही डीपीची मागणी बरेच वर्षापासून करतोय की त्या डीपीला काहीतरी सुरक्षितता पाहिजे की लहान मुलं तिथे जातात, गाई वासरं जातात, त्याच्यामुळे तिथं त्रास होतो, त्याच्यामुळे त्याची सुरक्षितताही केली पाहिजे। प्रत्येक जणाला आम्ही सांगितलेलं आहे बरेच वर्षापासून, पण त्याची आजपर्यंत कोणी दखल घेतलेली नाही आहे। हे मुख्य कारण आहे। आणि लाईट पण नसतो या रोडवरती। कॉलेजची मुलं येतात, इकडची मुलं येतात, गाड्या लावतात, गार्डनमध्ये बसतात, हे चुकीचं आहे। त्यामुळे लहान मुलांना बाहेर पाठवता येत नाही, गार्डनची पण व्यवस्था नीट नाही आहे, त्यामुळे मुलांना, वृद्ध माणसांना सुद्धा फिरायला जागा राहत नाही। त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्यावं अशी आमची अपेक्षा आहे नागरिकांची। आता तुम्ही एक मतदार आहेत, आता तुम्ही नेमकं नवीन चेहऱ्याला संधी देणार आहेत का? जे योग्य मार्ग दाखवतील त्यांच्याकडे तर जाणारच आहे। शेवटी असं होतच आहे की जे कोणी आपल्या ह्याच्यात दखल देतील, आपले योग्य निर्णय आपल्याला मान्य करतील, त्याच्याकडे शेवटी मतदान ओढ जातीच मतदारांची। हे कधी पण आहे, वरपर्यंत जे काम करेल त्यांनाच मतं मिळणार। ठीक आहे, ओके। सदिच्छा नगर हा दुर्लक्षित एरिया नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून, कारण इथे सगळे मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय लोक आणि गरीब वस्ती लोक, त्यामुळे इथं ज्या सोयी सुविधा आहेत त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही। नगरपालिकेचे अधिकारी ढुंकूनही बघत नाही। आता तुम्ही बघितलं असेल येताना अगदी मोक्याच्या त्या ठिकाणीच जेवढं कचरा कुंडी असते तिथं नगरपालिकेला सांगून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेले आहे त्याच्याकडे। नंतर पाण्याची समस्या बघा, रस्त्यावरनं त्या टोकापासून तर पाणी ह्या हायवेपर्यंत इथपर्यंत पाणी येतं, मेन रस्त्यापर्यंत। खुले केलेल्या उद्यानात मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा, यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 31 मधील अपक्ष उमेदवार संजय गायकवाड हे घर टू घर प्रचारासाठी सदिच्छा नगर कॉलनीत आले असता स्थानिक नागरिकांनी त्यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या। गेल्या अनेक वर्षांपासून या समस्यांकडे दुर्लक्ष होतंय, केवळ आश्वासनं मिळाली मात्र प्रत्यक्ष काम झाले नाही, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली। यावेळी अनेक नागरिकांनी यावेळी नवीन चेहऱ्याला संधी देणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं। उद्यान परिसरातील अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण असून त्याच उद्यानात असलेल्या भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचीही अवस्था दयनीय झाल्याचं निदर्शनास आलं। यावेळी अपक्ष उमेदवार संजय गायकवाड यांनी स्वतः पुढाकार घेत पुतळा आणि परिसराची साफसफाई केली। या कृतीतून त्यांनी स्वच्छता, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीचा एक सकारात्मक संदेश दिला। निवडून आल्यास पाणी, ड्रेनेज, वीज सुरक्षेचे प्रश्न तसेच उद्यानाच्या स्वच्छतेसह नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित सर्व प्रश्नांना प्राधान्य देऊन सोडविण्यात येईल असे आश्वासन संजय गायकवाड यांनी यावेळी दिले। नमस्कार, मी संजय गायकवाड, प्रभाग क्रमांक 31 ड मधून अपक्ष उमेदवारी करतो आहे। माझी निशाणी फलंदाज आहे। गेल्या 18 वर्षापासून मी एकनिष्ठेने काम केलं, परंतु जेव्हा आज प्रचार करताना कालचा दिवस आम्ही राणेनगरमध्ये फिरलो, तर राणेनगरमधून सुद्धा इतक्या कंप्लेंट्स आल्या की 9 वर्ष झाले ही लोक सत्ता असतानाही आमच्याकडे आले नाही, फक्त मतदानाच्या वेळेस हात जोडून आमच्याकडे येतात, हे योग्य नाही। आज दुसरा दिवस मी सदिच्छा नगरमध्ये आलेलो आहे। इथले जे मतदार आहे त्यांच्या देखील त्याच कंप्लेंट आहे। आज हे एवढं मोठं ग्राउंड आहे, इथे ग्राउंडमध्ये इतका कचरा झालेला आहे। जेव्हा मतदान मागायला जातो, मागच्या 9 वर्षात जे निवडून दिलेले नगरसेवक आहे त्यांचा रोष आमच्यावर निघतोय। म्हणजे मला बोलायचा उद्देश असा आहे की 9 वर्षात सत्ता उपभोगून काहीही कार्य झालेलं नाही। आजही या ग्राउंडमध्ये इतका कचरा आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, त्याची दयनीय अवस्था झालेली आहे।
याचा प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. आणि एक विनंती आहे सगळ्या मतदार लोकांना, मी आज आवाहन करतो की तुम्ही मतदानाला जाताना मागच्या 9 वर्षात प्रभागाचा काय विकास झाला हे थोडं लक्षात ठेवावं आणि विचार करून बटन दाबावं. नेमकं तुम्ही आता प्रभागात जे घरोघरी फिरतायत, नेमकं नागरिकांनी काय समस्या सांगितल्या? नेमकं समस्या म्हणजे आता मी इथे उभा आहे तर इथे समोर एक इलेक्ट्रिक DP आहे, कधीही त्याच्यावरती शॉक लागू शकतो. उघड्या वायरी आहेत, ॲटलिस्ट त्याला कंपाऊंड तरी करायला पाहिजे होता. आत्तापर्यंत मी मागचे जे नगरसेवक आहेत त्यांच्या तोंडून भाषणात खूप वेळा ऐकलं की आम्ही प्रभागाला 70 कोटी निधी आणला. अहो 70 कोटीमधून इथे 7,000 खर्च केला असता तर त्याचं कंपाऊंड झालं असतं. भीतीदायक वातावरण आहे, लहान मुलं रस्त्यावरून चालतात, गाड्या येतात जातात, मुख्य जनावरं येतात. एखादा ॲक्सिडेंट झाला तर किती महागात पडेल. 2 पैसा खर्च केला जनतेसाठी, स्वतःचे खिशे न भरता जनतेसाठी 2 पैसे खर्च करा. कुठे गेला 70 कोटी रुपये तुमचा निधी? हे योग्य नाही. तुम्ही जनतेच्या भावनांशी खेळताय. तुम्हाला जनता यावेळेस माफ करणार नाही. लक्षात ठेवा, मतदाराकडं मतदान मागताना नीट विचार करा. जनताही यावेळेस सुज्ञ झाली आहे. जनतेला नवीन चेहरे पाहिजेत, काम करणारे चेहरे पाहिजेत. तेच इकडून या पक्षातून त्या पक्षात, या पक्षातून त्या पक्षात, फक्त सत्तेसाठी तुम्ही पक्ष बदलताय. तुम्हाला तुमच्या कामावर विश्वास असेल ना तर तुम्ही एका जागेवर राहून लोकांकडे जा, जनतेकडे जा आणि निवडून येऊन दाखवा. हा महत्त्वाचं मला सांगायचं आहे. हे पक्ष बदलीचं जे आहेत ना, नाशिकमध्ये कुंभमेळा येतोय ना, तर ह्या प्रत्येकाला आहे ना, तो कुंभमेळ्याचा जो निधी येणार आहे ना, तो निधीचा गोळा बनवून खायचा आहे. म्हणून ही पक्ष बदलीचे सगळे वातावरण चालू आहे. कोणी एकनिष्ठ राहिलेलं नाही आहे आणि हे एकनिष्ठ पक्षही राहिलेला नाही आहे. कोणालाही घ्यायचं, पैसे द्यायचे, पैसे घ्यायचे आणि उमेदवाऱ्या घ्यायच्या, हे योग्य नाही. हा जनतेकडून ह्या पक्षाचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. जनता ह्यावेळेस बरोबर उत्तर देईल. नगर कॉलनीतील नागरिकांच्या समस्या आणि बदलाची अपेक्षा पाहता यावेळी प्रभाग क्रमांक 31 मधील निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक.